आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर एक प्रकारे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांसंदर्भात प्रत्येकजण वेगवेगळे दावे करू लागला, प्रत्येकजण आपलं वेगवेगळं म्हणणं मत सांगू लागला। विलीनीकरणाची चर्चा एका बाजूला जोर धरत असताना आता दुसरीकडे मात्र शरद पवारांच्या पक्षानं विलीनीकरणाबाबत आता कुणीही काहीही बोलणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या तरी एक प्रकारे पूर्णविराम लागल्याचं बोललं जात आहे। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्पष्ट भूमिका घेतली आहे की सध्या विलीनीकरणाबाबत कुणीही टिप्पणी करणार नाही। अजित पवारांच्या नेत्यांकडनं जोवर कुणी चर्चा करत नाही तोपर्यंत विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती मौन बाळगण्याचा पवित्रा किंवा भूमिका शरद पवारांच्या पक्षाची आहे। विलीनीकरणानंतर अजित पवारांकडेच नेतृत्व राहणार होतं असाही दावा नुकताच शशिकांत शिंदेंनी आपल्या लेखात केला होता। त्यामुळे सगळ्या घडामोडींच्या नंतर विलीनीकरणाचं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा समोरच्या बाजूने जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हाच विलीनीकरणाबाबत बोलू किंवा निर्णय घेऊ असं म्हटलं होतं। त्यामुळे आता विलीनीकरणाचं होतंय काय हे पाहणं उत्सुकतेचं असेल। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांसंदर्भात दोन्ही बाजूंनी म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडनं आणि अजित पवार यांच्या पक्षाकडनं नेमक्या प्रतिक्रिया काय दिल्या जात आहेत, भूमिका काय मांडली जाते आपण पाहूया। तुम्ही एकत्र येणार होता, आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही, नो कमेंट्स। आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं नाही। मला हे कळत नाही की रोज विलीनीकरण काय ही चर्चा आहे। विलीनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल। घाई करण्याचं काय कारण काय आहे? सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत। त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून बोलवतील, काय करावं चर्चा होईल। शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या जोर धरत असताना दोन्ही बाजूकडनं एक प्रकारे वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असताना संजय राऊतांना विलीनीकरण होण्याबाबत आता मात्र शंका वाटते। संजय राऊतांचं काय मत आहे ते सुद्धा पाहूया। जर 2 पक्षाचं विलीनीकरण झालं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तर पाहावं लागेल, मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात। विलीनीकरण झालं पण मला विलीनीकरण होईल असं वाटत नाही। झालं तर आनंद आहे। शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील, कदाचित त्या काय निर्णय होतील 2 विलीनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही। पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी 1 उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे। आणि यानंतर बातमी विधानसभेचे अध्यक्ष